नाफेडतर्फे सोयाबीन खरेदीची मुदत संपली आहे आणि हजारो शेतकऱ्यांचं सोयाबीन मात्र अजूनही शिल्लक आहे। सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे, कारण बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर घसरले आहेत आणि शेतकरी हवालदिल झालाय। संसद परिसरात सोयाबीनचा मुद्दा विरोधकांनी उचललाय, तर मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्राला विनंती केल्याचं राज्य सरकारनं सांगितलं आहे। बघूयात स्पेशल रिपोर्ट। सोयाबीन खरेदी मुदतवाढीबाबत संभ्रम। कुणाला त्याचे हेच नाही, शेतकऱ्याचे कुणाला देणं घेणं नाही। बंद झालं काय, चालू राहिलं काय, काही झालं काय, कुणाला शासनाला त्याचं काही देणं घेणं नाही। सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल। शेतकऱ्याचं इथून तिथून वाटोळं करणं एवढंच का हे शेतकऱ्याचं ह्या सरकारचा उद्देश आहे का? शेतकऱ्याच्या बाबतीत जर तुमच्याकडे गोडाऊन शिल्लक नाही तर भावांतर योजना आहे का? आणा ना। सोयाबीनची खरेदी होणार तरी कधी? आम्हाला कुठलेही आदेश आलेले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या पद्धतीनं काय करायचं ते करा, कोल्ड स्टोरेजला ठेवा, नाहीतर काय करा, घरी ठेवा, असं आम्हाला उत्तर त्यांच्याकडून ऐकण्यात आले। राज्यात नाफेडतर्फे होत असलेली सोयाबीनची खरेदी 6 फेब्रुवारीपासूनच बंद झाली आहे, पण या खरेदीला मुदतवाढ मिळेल या अपेक्षेनं शेतकरी आपल्या सोयाबीनसह खरेदी केंद्रांच्या बाहेर ठाण मांडून आहेत। अशातच सोयाबीन खरेदीला 24 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली गेल्याचं बोललं गेलं, मात्र या संदर्भातला अधिकृत शासन आदेश आला नसल्यामुळे नाफेडकडनं सोयाबीनची खरेदी ठप्पच आहे। दरम्यान सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारनं 6 फेब्रुवारीपर्यंतच मुदतवाढ दिलेली होती, त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली नाही असं पणन विभागानं स्पष्ट केलंय। ही माहिती राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क खात्याकडनं देण्यात आली। एकीकडे नाफेडची खरेदी बंद, तर दुसरीकडे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक प्रचंड वाढली आहे। भाव नसल्यामुळे हमीभावापेक्षाही कमी दरात सोयाबीनची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे। सुरू केली पाहिजे, ताबडतोब कास्तकारांना पैसे दिले पाहिजे, मग फारच चांगलं होईल। पण कास्त करूनरांना तुम्ही सांगा मध्ये मला काय करता, इलाजच नाही आपल्याला। सोयाबीनचे भाव बघा आज किती आहे, 3900, 3800, 3700 सोयाबीन मागून राहिलेले आहे आणि गव्हर्नमेंट अजून चालू करून राहिली। चालू करतो तर कधी चालू करणार आहे? सर कास्तकार चिल्लावून राहिलेले आहे का घरात सोयाबीन भरावं का फाशी लावून मरावं? भावांतर योजना सरकारनं लागू करावं आणि जी फरकाची रक्कम आहे ती बाजार समितीमध्ये सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्याला सुद्धा ते 1200 रुपये असतील, 2000 असतील, जी फरक असेल ते फरकाचे पैसे शेतकऱ्याच्या थेट खात्यावर जमा करावं। सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढी संदर्भात सुरू असलेला हा संभ्रम तातडीनं दूर करावा अशी मागणी किसान सभेनं सरकारकडे केली आहे। आणि मोदी की गॅरंटी म्हणून जाहीर करण्यात आलेला हमीभाव हा जर शेतकऱ्यांना मिळणार नसेल तर स्वाभाविकरित्या हा मोठा विश्वासघात ठरेल। या विश्वासघाताच्या विरोधामध्ये किसान सभा आणि तमाम शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत। त्यांनी उभं केलेलं आंदोलन येत्या काळात अधिक तीव्र केलं जाईल। शेतकऱ्यांच्या पोरांचा संयम तुटायची वाट बघू नका, सरकारला आमचं सांगणं आहे। अन्यथा या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन सोयाबीन तर अरबी समुद्रात फेकू, पण आम्ही सगळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आता मुंबई सुद्धा जाम केल्याशिवाय राहणार नाही। दरम्यान मंगळवारी विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी करत आंदोलन छेडलं। शिवराज सिंह चौहान साहब से मिलकर उनसे विनती की थी कि आप ये समय सीमा बढ़ाई जाए, लेकिन उसकी समय सीमा न बढ़ाई न जाने की वजह से बहुत सारे किसान उनकी सोयाबीन खरीदी होने की वजह से प्रतीक्षा में हैं और उसके अगेंस्ट केंद्र सरकार के इस निर्णय के अगेंस्ट हम प्रोटेस्ट कर रहे हैं। सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढी संदर्भातला संभ्रम दूर होण्याची गरज आहे। नाफेडकडनं खरेदी बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांचं चांगलंच फावलंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला योग्य दर मिळावा इतकीच बळीराजाची अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुन्हा एकदा वेगवान